अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज अतिशय सुंदर स्वामी अनुभव घेऊन तुमच्या समोर आलेली आहे. अनुभव आहे 11 गुरुवारांचा. हो, 11 गुरुवार ज्या ज्या स्वामी भक्तांनी मनापासून केले त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. पण याचा अर्थ असा नाही की ज्यांनी केले त्यांच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या म्हणजेच महाराजांपर्यंत त्यांची सेवा गेली नाही, असं अजिबात नाही होत. बघा, महाराज नेहमी म्हणत असायचे, योग्य वेळ आल्याशिवाय कधीही कोणाला काही भेटलं नाहीये. तुमची देण्याची वेळ अजून महाराजांची आली नसेल. जेव्हा ती येईल ना, तेव्हा तुमच्या प्रत्येक सेवेचं, प्रत्येक नामस्मरणाचं, प्रत्येक नामाचं तुम्हाला फळ मिळणार, यात काही शंका नाही. अनुभव असा आहे एक केंद्रातल्या ताई होत्या. परिस्थिती अतिशय गरिबीची होती. त्या ताईंची एक बहीण होती. त्या बहिणीच्या बाबतीत देवाने काहीतरी विचित्रच लिहिलं होतं. लग्न झालं, मुलगी झाली, त्याच्यानंतर नवरा त्रास देऊ लागला. ताईंच्या घरची परिस्थिती म्हणाल तर ताईंच्या घरी फक्त आई होती, वडील वारलेले होते. आता आईच्या जीवावर आपणही राहू शकत नाही किंवा बहिणीला पण आपण ठेवू शकत नाही. बहिणीचं असं झालं होतं की लग्न झालं, मुलगी झाली, नवरा तिच्या जीवावर उठला होता असं म्हणायला हरकत नाही. कारण तो तिला खूप मारायचा, तो ड्रिंक करायचा, तो तिला मारायचा. म्हणजेच त्या नवऱ्याकडनं त्या ताईंना जीवाचा धोका होता. आणि शेवटी आपण आपल्या जीवाला खूप जास्त जपत असतो. त्यांनी बऱ्याच वेळा ॲडजस्ट करून घेण्याचा प्रयत्न केला. सगळं चांगलं होईल, बऱ्याच वेळा खूप वेळा त्यांनी माफ केलं. सगळं चांगलं होईल, सगळं चांगलं होईल हा एकच ध्यास त्यांच्या मनात होता. आणि अर्थात संसार वाचवण्यासाठी आपण खूप जास्त कष्ट करत असतो आणि परिश्रमही करत असतो. ताईंच्या बाबतीत सेम झालं होतं. पण नवरा जर आपल्या जीवावर उठला आहे, नवऱ्याला नांदवायचंच नाहीये, नवऱ्याला संसारच करायचं नाही, तर अशा वेळेस एक बाई किती खटपट करणार. एखादा नवरा जर आपल्या जीवावर उठला आहे तर अशा वेळेस आपल्याला माहिती असतं का, मी जर मेली तर माझ्या लेकीचं काय होईल. कारण माहेरी पण असं कोणी करणारच नव्हतं. म्हणून नवऱ्याने तिला हुसकून दिलं आणि त्या ताई आल्या त्यांच्या माहेरी त्यांच्या मुलीला घेऊन. आता माहेरी आल्यावर अशा वेळेस आपल्याला फार वाईट विचार येतात, मरावंसं वाटतं आणि आयुष्य कसं जगावं हा खूप मोठा प्रश्न पडतो. त्यांनी खूप काही देवाचं करून पाहिलं, सगळं त्यांनी करून पाहिलं. महाराजांवरची त्यांची श्रद्धा होती. थोड्याफार त्या ताई सेवा करायच्या. त्याच्यानंतर त्यांची जी बहीण आहे, त्यांच्या बहिणीने त्यांना सांगितलं, तू आता एक काम कर म्हणे, तू खूप काही केलं म्हणे, तुझं रडून झालं, तुझं सांगून झालं, तुझं नवऱ्याला म्हणजे ओरडून झालं, सगळं करून झालं म्हणे, तुझं नमून पण झालं. पण आता तू एक काम कर म्हणे, तू 11 गुरुवारची व्रत करेल, काय होईल ते होऊ दे म्हणे, पण तू 11 गुरुवारची व्रत कर, असं एका स्वामी भक्त म्हणजे त्या ताईंनी त्यांच्या लहान बहिणीला सांगितलं. कारण अर्थात त्यांनाही टेन्शन होतं की आईची एवढी गरीब परिस्थिती असताना आई माझ्या बहिणीला कसं सांभाळेल आणि त्यातल्या त्यात तिच्या मुलीला कसं सांभाळेल, असं त्यांच्या मनात होतं. त्यांनी त्यांच्या बहिणीला 11 गुरुवार करायला लावले. 11 गुरुवार करायला गेले. जो व्यक्ती आपल्या बायकोच्या जीवावर उठला होता, ज्या व्यक्तीने आपल्या बायकोला प्रचंड त्रास दिला होता, मी एका व्हिडिओमध्ये हा थोडासा शॉर्टकट अनुभव सांगितला आहे, आज तो पूर्णपणे सांगते. तर 11 गुरुवार जशा जशा त्या करायला लागल्या तसा तसा अनुभव येत गेला. आता तो अनुभव कसा येत गेला ते तुम्हाला सांगतो. जसं आधीपासून मी एक वाक्य म्हणतेय की त्या नवऱ्यापासून त्यांच्या जीवाला धोका होता. नंतर हळूहळू फोन येऊ लागले, मुलीबद्दल प्रेम त्यांच्या मनात जागं झालं, माझी मुलगी आहे, मला संसार करायला पाहिजे. काय झालं होतं, कसं झालं होतं काहीच माहिती नाही. पण हां, जे काही चांगलं चाललं होतं ते फक्त महाराजांच्या त्या 11 गुरुवारच्या व्रतामुळे चाललं होतं. एक काळ होता की नवरा तिला इतका मुठीत ठेवायचा, तिला खूप दादागिरी करायचा, तिला मारझोड तर प्रचंड प्रमाणात करायचा. आज तो नवरा आपल्या बायकोला थरकन कापरतो. मला तर तरी वाटतं कुठल्याच बायकोला असं वाटत नाही की माझ्या नवऱ्याने मला घाबरावं किंवा मी त्याच्यावर दादागिरी करावी आणि त्याने सगळं माझं ऐकावं. आपल्याला चालणार नाही ते आणि आपण ते करणार पण नाही आणि आपले ते संस्कार पण नाही आहे. पण एकेकाळी नवरा त्या बायकोला मारायचा, नवऱ्याला वाटायचं हिचा मी जीव घेऊ का काय. आज तो नवरा आपल्या बायकोला घाबरतो. डिवोर्सपर्यंत केस गेली होती, मला तिला नांदवायचंच नाही असं म्हणणारा नवरा ते फक्त महाराजांच्या सेवेने आणि त्या 11 गुरुवारच्या व्रतामुळे त्यांचा संसार सुरळीत झाला. बघा मैत्रिणींनो, ह्या जगात अध्यात्म आहे, महाराज आहे. जो कोणी मनोभावे सेवा करत असतो त्याला अनुभव येत असतात. असंख्य अनुभव पडलेले आहे, मला माहिती आहे. पण मी आता काहीच तुम्हाला सांगत नाही, जसं जसं जमेल तसं तसं तुमच्यासोबत मी हे शेअर करेन. अनुभव शेअर करण्याचं फक्त एक असतं
की कदाचित ह्या फेजमधून पण एखादी ताई जात असेल तर त्या ताईला पण वाटतं की माझ्या पण आयुष्यात असं काहीतरी घडतं आहे. तिला जर तिच्यापर्यंत हा जर अनुभव गेला तर तिलाही वाटेल की नाही, त्या ताईंचं चांगलं झालं तर माझं का नाही होणार. तर होईल. आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचं चांगलं होणार आहे. महाराज सगळ्यांच्या सगळ्या मनोकामना, सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे, यात काही शंका नाही. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.